हॅलो. काय म्हणतो लिओ? चॅनलवर नवीन काय असाल म्हणतो तर बेटा? प्लीज चॅनलला नाही सबस्क्राईब रे. करा. नको. तुमचा प्रतिसाद आमच्या व्हिडिओला देत जा. काय म्हणतो? आ तुझं नाव काय? नाव काय तुझं? आमचा शेरू पण तुझ्यासारखा होता नसता आला हा. काय म्हणतात रे त्याला? याचं नाव काय? लिओ. लिओ. लिओ आहे हा जर्मन स्पेशल जातीचा. तेव्हा तो पाखरं पवराला तो संध्याकाळची तेव्हा ते पाखराला मस्त आलं म्हणजे घरगुती त्यांचा म्हणजे हो. सावध नाही काही नाही. तब्येत चांगली झाली. हो बाबा. वाणी तिनीचा लिओ. वास येतो त्याला. हे दाब रे शो बॅटरी. पाच ना मी आता किती देखते गाव आता जमा करून टाकलं असतं. लिओ. हा. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे. आता आम्ही ठरवलं आहे की रोज संध्याकाळी हरिपाठ घ्यायचा, म्हणून आजपासून आम्ही हरिपाठाला सुरुवात केली आहे. रोज 10 मिनिट किंवा 15 मिनिट क्लास झाल्यावर आम्ही हरिपाठ घेत जाऊ. खूप भारी वाटतं हरिपाठ झाल्यावर. आणि घरातलं वातावरण पण खूप फ्रेश आणि खूप भारी असतं. आम्ही त्या दिवशी शेगाव गेलो होतो, म्हणून शेगाववरून हे पुस्तक आणलं आणि ही टाळ आणली. आपण कामाला हमेशा सर्व वेळ देतो, म्हटलं 10 मिनिट आपण देवासाठी सुद्धा काढू आणि देवासाठी सुद्धा 10 मिनिट देऊ. 10-15 मिनटामध्ये होऊन जातो आमचा हरिपाठ. पहिला दिवस होता म्हणून 15 मिनिट लागले, बट 10 मिनटामध्ये होत जाईल रोज. काही जास्त वेळ लागत नाही आणि भारी वाटतं हरिपाठ झाल्यावर. पर्वताप्रमाणे पातक करणे वर्जले होणे अभक्तासी नाही जशी भक्ती व पतित अभक्त हरिसिंह भजत दैव्य होत अचळ बदळती बर त्या केसी गोपाळ पाळे हरी ज्ञानदेवा समान आत्मा निधान सर्वावती पूर्ण एक. नमस्कार. माय माऊली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जावो ही श्रीचरणी प्रार्थना. आज आम्ही दिवसभराचा व्हिडिओ नाही केला, पण आता संध्याकाळी थोडंसं शूट घेऊन राहिलो. थोडंसं घरातलं काय काय ते दिवाबत्तीच्या वेळेला तुम्हाला दाखवतो आम्ही काय कसं केलं. आतमध्ये आम्ही देवाजवळ दिवाबत्ती केली. संध्याकाळचे 7 वाजले. पाहत राहा. हे पहा, इथे संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे आमची. संध्याकाळचे आता 6:45 वाजले आहे. दिवाबत्ती झाली. आज रविवार होता. आज रविवारचा बाजार असतो बुलढाण्याचा. इथे निवडाला बाजार काढलेला आहे. हे पहा, इथे भाजीपाला. मेथीची भाजी घेतली आहे. आता मी सगळी साफ करून घेते, निसून घेते आणि सांबार वगैरे आणलेला आहे. इकडं भाजीपाला सर्व फोडायला घेतला. त्याच्या अगोदर आम्हाला हरिपाठ घ्यायचा आहे. तो आम्ही 10-15 मिनिटासाठी हरिपाठ घेतो आणि मग त्यानंतर हे बाकीचे कामं करायला लागतो. इथे मकर संक्रांतीसाठी छोट्या छोट्या वस्तू डिझाईनच्या बनवायच्या सुरुवात केल्या पूजाने. तर ह्या सगळ्या झाल्यावरती तुम्हाला दिसतीलच त्या कशा कशा केल्या म्हणून. आणि बघत राहा व्हिडिओ समोर. बाहेर बी महादेवांजवळ सुद्धा दिवाबत्ती झाली आमची. इथे तुळशी वृंदावन. ज्ञानदेव तुकाराम जय जय रामकृष्ण हरी.
सुंदर ते ध्यान उभे टेवरी करकटावरी ठेवून या विसराल गळा कासे पितांबर आवळे निरंतर येची ध्यान मकर कुंडे गणपती शवनी गणपती शुभमनी विराजित तुकामने माझी येची सर्व सुख पायी श्रीमुख आवडीने देवाच्या द्वारी उपासना होई देवे विचारी साधी गेल्या हरे मुख मना पुण्याची म्हणा कोण करी असोनी संसारी जीवे करी वेदशास्त्र उभारी ब्राह्मण सदा ज्ञानदेवा म्हणे व्यवसायाच्या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरे मुख मना पुण्याची म्हणा कोण करी चौतीचान साईची कारण अठाई पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया सकता सांडी मार्ग ए नाम हे दुर्लभ सर्वत्र दुर्लभ वेगळा जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची म्हणा कोण करी विष्णू विन जप व्यक्त त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजनी घंटा येण्याचे वाटा रामची कैटा कैसे होय दैताची साडणी गुरुविन ज्ञान दयाचे कीर्तन घडेल नामी ज्ञानदेवा म्हणे सगुण हे ज्ञान ज्ञानपाठ मोन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय रामकृष्ण हरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद. बाय बाय.